भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश आप्पा कराड यांचा मुलगा ऋषिकेश याला लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातल्या पानगाव जिल्हा परिषद गटातनं उमेदवारी देण्यात आली होती। पण कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला निवडणुकीत उमेदवारी देऊ नये असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले आणि ऋषिकेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। फडणवीसांनी जिल्हा परिषद निवडणुकीतच आदेश का दिला? नगर परिषद किंवा महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीला अभय का दिलं? नेमकी गणितं कशी फिरताय? आमदार रमेश आप्पा कराड यांच्या मुलाने माघार घेतली आहे, त्यामुळं पानगाव गटामध्ये सतीश आंबेकर हे आता भाजपचे अधिकृत उमेदवार असतील असं जाहीर करण्यात आलंय। 27 जानेवारी ही जिल्हा परिषदेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। सध्या लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कामखेडा गटातनं माजी आमदार त्र्यंबक भिसे यांची भाऊजाई सरिता भिसे, चाकूर तालुक्यातून रोहिणी गटातून भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्या सुप्रिया शृंगारे, तर खंडाळी गटातून गणेश हाके यांची भाऊजाई रेखा हाके यांच्यासोबतच भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची पुतणी वसंत दिगोळे यांच्या सुनबाई पूजा यांना उमेदवारी दिली गेली आहे। त्यामुळं कराड यांच्या माघारीनंतर आता या सगळ्या नेत्यांच्या नातेवाईकांची उमेदवारी मागे घेणार का असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं।